नमस्कार मित्रांनो, शेण, शेतीतील कचरा आणि घरातील ओला कचरा यापासून गॅस तयार होऊ शकतो आणि त्यातून शेतकऱ्यांना पैसेही मिळू शकतात. हे तुम्हाला माहीत आहे का? केंद्र सरकारने नुकतीच 23,731 कोटी रुपयांच्या गोबर्धन योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना नेमकी काय आहे आणि याचा शेतकरी व सामान्य नागरिकांना काय फायदा होणार आहे ते आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गोबर्धन योजनेअंतर्गत शेण, पिकांचे अवशेष, ऊसाची मडी आणि इतर सेंद्रिय कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणजेच CBG तयार केला जाणार आहे. हा गॅस CNG सारखाच वापरता येतो. सरकारचे म्हणणे आहे की कचरा फेकून देण्याऐवजी त्यापासून इंधन तयार करायचे, शेतकऱ्यांना उत्पन्न द्यायचे आणि देशाची ऊर्जा गरज भागवायची. या योजनेत CBG तयार करणाऱ्या प्रकल्पांना सरकारकडून मदत मिळणार आहे, गॅस विकण्यासाठी बाजारपेठ मिळणार आहे आणि त्यासाठी निश्चित दरही ठरवण्यात आला आहे. याचा सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो, कारण आज जे शेण किंवा पिकांचे अवशेष अनेकदा वाया जातात, त्यातून आता पैसे मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात नवीन उद्योग उभे राहू शकतात, रोजगार वाढू शकतो आणि सेंद्रिय खतांचे उत्पादनही वाढू शकते. पण या योजनेबाबत काही महत्त्वाचे प्रश्नही आहेत. शेतकऱ्यांना शेण आणि कृषी अवशेषांसाठी नेमका किती भाव मिळणार? या योजनेचा फायदा छोट्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार का? प्रत्येक जिल्ह्यात असे प्रकल्प उभारले जाणार का? आणि सरकारने जाहीर केलेल्या सुविधा प्रत्यक्षात किती लवकर मिळणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात समोर येतीलच. पण एक गोष्ट नक्की आहे, जर ही योजना योग्य पद्धतीने राबवली गेली तर शेण आणि कचरा हे फक्त टाकून देण्याच्या वस्तू राहणार नाहीत, तर ते उत्पन्नाचे आणि ऊर्जेचे मोठे साधन बनू शकतात. आता तुम्हाला काय वाटते, ही गोबर्धन योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.